तर बघा, आज आपण बघणार आहे सिंपल ऑक्साईड. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जो काही ऑक्सिजन आहे तो काय करतो, दुसऱ्या एखाद्या मेटलसोबत बॉन्ड फॉर्म करतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑक्साईड ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. ते लक्षात घ्यायचं इथं. म्हणजे ऑक्सिजन व्हेन रिॲक्ट विथ अदर मेटल, इट मे बी मेटल, नॉन मेटल और मेटलॉइड, इट्स कॉल्ड ॲज सिंपल ऑक्साईड किंवा ओनली ऑक्साईड. ठीक आहे. तर बघू आता, बायनरी कंपाऊंड हा काय असतो, एक बायनरी कंपाऊंड राहतो. अ बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड ऑक्साईड. ते दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत ऑक्सिजननं फॉर्म केलेला बायनरी कंपाऊंड. बायनरी कंपाऊंड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये दोनच एलिमेंट राहतील. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं, कार्बन हा काय एक नॉन मेटल आहे. तो जर ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाला देन वी गेट कार्बन मोनॉक्साईड. त्याचप्रमाणे परत कार्बन आहे रिॲक्ट झाला O2 सोबत, त्याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर इथं इथं काय असेल आपल्याकडे, सी आणि ओ हे काय झाले, आपले दोन एलिमेंट झाले. ठीक आहे. CO कशापासून बनला, कार्बन आणि ऑक्सिजनपासून. त्याचप्रमाणे CO2 पण कशापासून बनलेला आहे, कार्बन आणि ऑक्सिजनपासून. जरी इथं नंबर ऑक्सिजनचा 2 असला तरी हा काय बायनरी कंपाऊंड आहे. याच्यामध्ये दोनच काय आहेत, एलिमेंट आहे. इट इज कॉल्ड ॲज बायनरी कंपाऊंड. लक्षात घ्यायची गोष्ट. ठीक आहे. पुढे बघू आपण आता. ॲज ऑलरेडी स्टेटेड, ऑक्सिजन रिॲक्ट विथ मोस्ट ऑफ द एलिमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल टू फॉर्म ऑक्साईड. आपलं बघा की आपल्याला एक माहीत आहे की ऑक्सिजन हा एलिमेंट सोबत काय होतो, रिॲक्ट होतो. पिरियॉडिक टेबलमध्ये जे की एलिमेंट आहे, मोस्ट ऑफ द एलिमेंट त्यांच्यासोबत ऑक्सिजन काय होतो, रिॲक्ट होतो आणि टू फॉर्म ऑक्साईड. आणि काय फॉर्म करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. इथपर्यंत आपल्याला माहीत आहे. आता पुढं बघा. मग आता ऑक्साईड जे आहेत ते खूप प्रकारचे राहतात. सिंपल ऑक्साईड, ठीक आहे, मिक्स ऑक्साईड किंवा कॉम्प्लेक्स ऑक्साईड. ठीक आहे. तर तेच आपल्याला इथं काय करणार आहे, पाहणं आहे. बघा आता, इन मेनी केस वन एलिमेंट फॉर्म टू ऑर मोर ऑक्साईड. जसं आपण बघितलं की कार्बनच काय करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे एकच एलिमेंट आहे. कार्बन हा एकच एलिमेंट आहे. तो काय करतो, ऑक्सिजनसोबत दोन प्रकारचे काय करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. एक कार्बन मोनॉक्साईड, एक कार्बन मोनॉक्साईड आणि एक कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर हे कार्बननं फॉर्म केलेले दोन वेगवेगळे ऑक्साईड आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, एकच एलिमेंट काय करतो, दोन प्रकारचे ऑक्साईड फॉर्म करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा आता, ऑक्साईड व्हॅरी वाईडली इन द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. तो ऑक्साईडचं काय असेल, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज पण काय असेल, वेगवेगळं असेल. कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर वेगळं असेल, CO2चं स्ट्रक्चर वेगळं असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या असतील. ठीक आहे. ओके. पुढे जाऊ आता आपण ऑक्साईडला क्लासिफाय करू. ठीक आहे. ऑक्साईड कॅन बी सिम्पल, फॉर एक्झाम्पल MgO, Al2O3 और मिक्स Pb3O4 आणि Fe3O4. मग आता तुम्हाला इथं समजायला पाहिजे की सिम्पल ऑक्साईड आणि मिक्स ऑक्साईड म्हणजे काय होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, सिम्पल ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड, सिम्पल ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड त्यांच्यामध्ये काय असेल, जो की आपला सेंट्रल ॲटम असेल. इथं Mg आहे आणि इथं Al आहे. इथं Al2 आहे, नो प्रॉब्लेम. इथं फक्त Mgच आहे. ठीक आहे. तर यांची ऑक्सिडेशन स्टेट ही एकच राहील. Mgची काहीतरी असेल आणि Alची काहीतरी असेल, ते एकच राहील ते. ठीक आहे. परंतु जर ऑक्साईडमध्ये एकच आपला जो काही सेंट्रल मेटल आहे मेन, त्याला जर एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट असेल तर त्याला म्हणतो आपण मिक्स ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल Pb3O4 आणि Fe3O4 हे काय, लीड ऑक्साईड आणि फेरस ऑक्साईड, त्याला वेगवेगळे नाव आहेत. तर Fe3O4 आणि Pb3O4, तर याच्यामध्ये जो की Pb आहे आणि इथं Fe आहे, तर यांना काही एक ऑक्सिडेशन स्टेट नाही. कधी कधी Fe कशामध्ये राहतो, +2 मध्ये आहे, कधी Fe +3 मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच Pb +3 मध्ये असेल, +2 मध्ये असेल. ठीक आहे. तर सांगायचा अर्थ काय, मिक्स ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड ज्यांच्यामध्ये जो की मेटल आहे त्याला दोन किंवा जास्त ऑक्सिडेशन स्टेट राहतात. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो मिक्स ऑक्साईड. किंवा असं लक्षात ठेवायचं की ऑक्साईड म्हणजेच काय असेल की, बघा, सिम्पल ऑक्साईडमध्ये काय असतात,
2 जास्तीत जास्त मेटल असतात. त्यांचा नंबर 2 असू शकतो. परंतु मिक्समध्ये ते 3 पेक्षा जास्त असतात. Pb3 3 आले. Fe3 3 आहेत. 3 पेक्षा जास्त आहे. त्याला आपण म्हणतो मिक्स ऑक्साईड. ठीक आहे. समजलं इथं? तर दिस इज द सिंपल ऑक्साईड आणि मिक्स ऑक्साईड. परंतु आणखीन याचे टाईप आहेत. मेन टाईप कोणकोणते असतात? ॲसिडिक ऑक्साईड, बेसिक ऑक्साईड आणि ॲम्फोटेरिक ऑक्साईड. चौथा न्यूट्रल पण राहतो, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. तर बघा आता, सिंपल ऑक्साईड कॅन बी क्लासिफाईज ऑन द बेसिस ऑफ देअर ॲसिडिक, बेसिक ऑर ॲम्फोटेरिक कॅरेक्टर. तर बघा तुम्हाला दिलेलं आहे यांनी की सिंपल ऑक्साईड कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर ॲसिडिक, बेसिक ऑर ॲम्फोटेरिक कॅरेक्टर. तर हे 3च पॉईंट आपल्याला काय करणार इथं शिकणं आहे. आपण ते व्यवस्थितपणे बघू. त्याच्यामधला पहिला जो येतो ॲसिडिक ऑक्साईड. मग ॲसिडिक ऑक्साईड आपण कोणाला म्हणायचं? ठीक आहे. तर तुम्हाला मी आधीच सांगून देतो, असे ऑक्साईड जे काय होईल, वॉटरसोबत जेव्हा कंबाईन होतील, अन ऑक्साईड दॅट कंबाईन विथ वॉटर, लक्षात ठेवायचं, ऑक्साईड दॅट कंबाईन विथ वॉटर गिव्ह अन ॲसिड इज टर्म ॲज ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे. म्हणजे असे ऑक्साईड जेव्हा काय होतील, ते वॉटरसोबत कंबाईन होतील, तेव्हा आपल्याला ॲसिड मिळतो. वी गेट ॲसिड इज टर्म ॲज ॲसिडिक ऑक्साईड. हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, SO2, Cl2O7, CO2, N2O5, हे सर्व काय ऑक्साईड आहे. हे सर्व काय ऑक्साईड, परंतु ते कशा ॲसिडिक ऑक्साईड आहे. का बरं? जेव्हा ते वॉटरसोबत रिॲक्ट झाले तेव्हा आपल्याला ॲसिड मिळते, म्हणून ते कशा ॲसिडिक ऑक्साईड आहे. समजलं? दिस इज अबाउट द ॲसिडिक ऑक्साईड. आता यांच्या रिॲक्शन्स बघा कशा असतात, की एक SO2 आहे आपल्याकडे. ठीक आहे. वॉटरसोबत तो रिॲक्ट झाला, then we get acid H2SO3. It is not sulfuric acid, it is sulfurous acid. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, H2SO3 म्हणजे सल्फरस ॲसिड. जसं आपण शिकलो होतो की H3PO4 फॉस ऑर्थो फॉस्फोरिक ॲसिड आणि H3PO3 ऑर्थो फॉस्फरस ॲसिड. त्याचप्रमाणे इथं आहे H2SO3 म्हणजे सल्फरस ॲसिड. हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. पुढं बघा, आता आपण SO2 रिॲक्शन बघितली. आता Cl2O7, जो की Cl2O7 आहे, हा जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होईल तेव्हा वी गेट वन ॲसिड, द नेम इज परक्लोरिक ॲसिड. Cl2O7 प्लस H2O, वी गेट HClO4, परक्लोरिक ॲसिड. अगेन CO2 when react with water, we get carbonic acid, CO2 plus H2O, we get H2CO3. H2CO3 means carbonic acid. त्याचप्रमाणे जेव्हा N2O5 हा रिॲक्ट होईल वॉटरसोबत, देन वी गेट करस्पॉन्डिंग नायट्रिक ॲसिड HNO3. हे लक्षात ठेवायचं. दिस आर द रिॲक्शन शोन बाय दिस ऑक्साईड अँड टू गिव्स ॲसिड इज कॉल्ड ॲज ॲसिडिक ऑक्साईड. असे ऑक्साईड जेव्हा वॉटरसोबत कंबाईन होतील तेव्हा वी गेट ॲसिड, तेव्हा त्या ऑक्साईडला आपण काय म्हणायचं? ॲसिडिक ऑक्साईड असं म्हणायचं. ठीक आहे. दिस इज अबाउट द ॲसिडिक ऑक्साईड. मग लक्षात घ्यायची गोष्ट की ॲसिडिक ऑक्साईड कोण फॉर्म करते मग? तर ॲसिडिक ऑक्साईड आर फॉर्म बाय नॉन मेटल ऑक्साईड. तुम्हाला दिलेलं आहे बघा. ॲज अ जनरल रूल ओनली नॉन मेटल ऑक्साईड आर ॲसिडिक. हे लक्षात ठेवायचं. मला नेहमी विचारते की नॉन मेटल ऑक्साईड काय फॉर्म करतात? तर ते फॉर्म करतात ॲसिडिक ऑक्साईड. परंतु असं काही नाही, प्रत्येक वेळेस हा रूल फॉलो होणार नाही. काही ऑक्साईड असे आहेत मेटलचे, ते पण काय कराल? ॲसिडिक ऑक्साईड फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, बट ऑक्साईड ऑफ some metals in high oxidation state also have acidic character. For example, Mn2O7. आता एक्सेप्शन बघायला आपण हे असं म्हटलं की फक्त नॉन मेटल ऑक्साईडच काय करतात? ॲसिडिक ऑक्साईड फॉर्म करतात, परंतु तसं काही नाही. ठीक आहे. तर जे की मेटल ऑक्साईड आहे ते पण काय कराल? ॲसिडिक ऑक्साईड फॉर्म कराल. बघा ते कोणकोणचे आहे मग? MnO2 लक्षात ठेवायचं, CrO3 लक्षात ठेवायचं आणि V2O5 हे लक्षात ठेवायचं एक्सेप्शन. ठीक आहे. तर हे काय करेल तुम्हाला? गिव्ह द ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे. पुढं द ऑक्साईड विच गिव्ह. आता आपण शिकू बेसिक ऑक्साईड म्हणजे काय. दिस इज अबाउट द ॲसिडिक ऑक्साईड. आता बेसिक ऑक्साईड बघा. द ऑक्साईड विच गिव्ह बेस विथ वॉटर आर नोन ॲज बेसिक ऑक्साईड. म्हणजे असे ऑक्साईड ते काय कराल? वॉटरसोबत रिॲक्ट होतील आणि वी गेट बेस इज कॉल्ड ॲज बेसिक ऑक्साईड. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं N2O, CaO, BaO, तर हे जे की आहेत सर्व हे एक्झाम्पल आहे बेसिक ऑक्साईडचे. म्हणजे याचा अर्थ असा, तर आपण CaO घेतला इथचा कॅल्शियम ऑक्साईड घेतला, त्याला वॉटरसोबत रिॲक्ट केलं, देन वी गेट द कॅल्शियम हायड्रॉक्साईड. दिस इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे बेस, वी गेट द बेस. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे जर Na2O जर रिॲक्ट केला आपण वॉटरसोबत, देन वी गेट NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याचप्रमाणे BaO जर आपण काय केला वॉटरसोबत रिॲक्ट केला, देन वी गेट बॅरियम हायड्रॉक्साईड. सांगायचा अर्थ असा की हे जे की ऑक्साईड आहे इथं मला दिलेले Na2O, CaO आणि BaO हे सर्व काय बेसिक ऑक्साईड आहे, कारण ते जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतील तेव्हा तुम्हाला करस्पॉन्डिंग बेस तुम्हाला ते देतील. ठीक आहे. दिस इज अबाउट द बेसिक ऑक्साईडची. ठीक आहे. हे डेफिनेशन त्याला तुम्ही लिहू शकता. असे ऑक्साईड जेव्हा ते वॉटरसोबत रिॲक्ट होतील, वी गेट बेस, करस्पॉन्डिंग बेस इज कॉल्ड ॲज बेसिक ऑक्साईड. पुढे बघा त्याच्यामध्ये काय की इन जनरल मेटॅलिक ऑक्साईड आर बेसिक. लक्षात ठेवायचं की जे की मेटल्सचे ऑक्साईड असेल ते कसे असेल, बेसिक असेल. नॉन मेटलचे ऑक्साईड ॲसिडिक, मेटलचे ऑक्साईड बेसिक. हे लक्षात ठेवायचं. मेटॅलिक ऑक्साईड आर बेसिक. आता पुढं बघा आणखीन काही एक्झाम्पल आहेत. सम मेटॅलिक ऑक्साईड एक्झिबिट ड्युएल नेचर. आता आपण इथं बेसिक ऑक्साईड संपवलं इथं. आता आपल्याला जो की नेक्स्ट आहे ॲम्फोटेरिक ऑक्साईड बघणं आहे. तर ॲम्फोटेरिक ऑक्साईड बघा कसे असतात, त्यांना दोन्ही प्रकारचं बिहेवियर असते, ॲसिडिक आणि बेसिक. मग काय असतात, दे शो कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक ऑक्साईड. मग आता तुम्ही असं म्हणसाल की ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड दे रिॲक्ट विथ वॉटर अँड गिव्ज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. तसं ते होणार नाही. तर ॲम्फोटेरिक ऑक्साईडचा अर्थ काय होतो की असे ऑक्साईड जे ॲसिडसोबत पण रिॲक्ट होतात आणि बेससोबत पण रिॲक्ट होतात, त्याला आपण म्हणतो ॲम्फोटेरिक ऑक्साईड. बघा तुम्हाला दिलेलं आहे, दे शो कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ ॲसिड ॲज वेल ॲज बेसिक ऑक्साईड, सच ऑक्साईड आर नोन ॲज ॲम्फोटेरिक ऑक्साईड. मग आता ते बघा काय करतात, दे रिॲक्ट विथ ॲसिड ॲज वेल ॲज अल्कलीज. म्हणजे असे ऑक्साईड ते ॲसिडसोबत पण रिॲक्ट होतील आणि अल्कलीसोबत पण रिॲक्ट होतील, त्यांना आपण काय म्हणायचं, ॲम्फोटेरिक ऑक्साईड असं म्हणायचं. मग असे ऑक्साईड कसे असतात, ॲम्फोटेरिक असतात. ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, Al2O3 हा एक ऑक्साईड आहे, तोच आहे. फर्स्ट टाईमला तो ॲसिडसोबत रिॲक्ट झाला, सेकंड टाईमला तो काय झाला, बेससोबत रिॲक्ट झाला. बघा इथं ॲसिडसोबत रिॲक्शन आहे आणि हे बेससोबत आहे. मग आता जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन दाखवाल, इथं वॉटर तर आहेच, एक कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. ठीक आहे. बेससोबत पण एक कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. ठीक आहे. म्हणजे असे हे ऑक्साईड आहे जे काय करल, रिॲक्शन दाखवतील ॲसिडसोबत आणि बेससोबत पण. तर यांना म्हणायचं आपण, यांना काय म्हणायचं आपण, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. तर त्याचप्रमाणे एक आणखीन ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड पण काय करतं, आपल्याला ॲम्फोटेरिक नेचर दाखवतो. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द ॲम्फोटेरिक. आता तुम्हाला आणखीन एक न्यूट्रल ऑक्साईड हा पॉईंट बघणं आहे. तर न्यूट्रल म्हणजेच काय, ते ॲसिड पण नाही आणि बेसिक पण नाही. त्याचे एक्झाम्पल बघा काय, एक्झाम्पल ऑफ न्यूट्रल ऑक्साईड आर CONO अँड N2O. तर CO कसा आहे, ॲसिडिक पण नाही बेसिक पण नाही. NO कसा आहे, ॲसिडिक पण नाही बेसिक पण नाही. त्याचप्रमाणे N2O नॉर ॲसिडिक नॉर बेसिक. ठीक आहे. दिस आर द एक्झाम्पल ऑफ न्यूट्रल ऑक्साईड. हे कसं आहे, न्यूट्रल ऑक्साईड आहे. ठीक आहे. तर हे आपण इथं बघितलं. आता परत तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो की ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे काय असते, की जेव्हा जेव्हा काय असेल की व्हेन एखादा ऑक्साईड काय होत असेल, वॉटरसोबत रिॲक्ट होत असेल अँड वी गेट ॲसिड इज कॉल्ड ॲज ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे. नंतर बेसमध्ये काय होतं की समजा एखादा ऑक्साईड आहे आपल्याकडे आणि तो जर वॉटरसोबत रिॲक्ट झाला, ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह बेस इज कॉल्ड ॲज बेसिक ऑक्साईड. आणि जर जो की ऑक्साईड आहे तो ॲसिडसोबत पण रिॲक्ट होत आहे, बेससोबत पण रिॲक्ट होत आहे, त्याला आपण म्हणतो ॲम्फोटेरिक ऑक्साईड. आणि असे ऑक्साईड ते कोणासोबत रिॲक्ट होत नाही किंवा ते त्यांच्याकडे ॲसिडिक पण नेचर नाही आणि बेसिक पण नेचर, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल ऑक्साईड. ठीक आहे. दिस इज अबाउट द ऑक्साईड. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जर पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जर गेलो तर देखील स्ट्रेंथ आहे ते काय होते, वाढत जाते फ्रॉम स्ट्रॉंगली बेसिक्स टू द स्ट्रॉंगली ॲसिडिक. म्हणजे पहिले लेफ्टला काय असेल, स्ट्रॉंगली बेस असेल. ठीक आहे. मग चला पुढं पुढं
तर शेवटी जे असेल ते असेल स्ट्रॉंगली ॲसिडिक. कारण सुरुवातीला काय असतात मेटल, ते काय फॉर्म करतात, स्ट्रॉंग बेस फॉर्म करतात. नंतर कमी कमी होत जाते आणि सगळ्यात शेवटी काय राहते, त्याला नॉन मेटल, ते काय करा स्ट्रॉंगली ॲसिडिक असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर लेफ्ट टू राईट, स्ट्रॉंगली बेसिक टू स्ट्रॉंगली ॲसिडिक, असं ते वाढत वाढत जाते. ठीक आहे. ओके, दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साईड. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळू, तो म्हणजे ओझोन. तो काय आपल्याकडे ओझोन. तर तुम्ही सर्वांनी ओझोनबद्दल माहिती थोडीफार घेतलेली असेल, तुम्हाला माहीत पण असेल. ओझोन इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. तो काय करतो, सूर्याचे काय करतो, हार्मफुल रेडिएशन काय करतो, पृथ्वीवर येऊ देत नाही. ठीक आहे. तर बघा मग आता, ओझोन इज अन ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ ऑक्सिजन. तो काय, ऑक्सिजनचा एक ॲलोट्रॉप आहे, म्हणजे ऑक्सिजनचं एक रूप आहे ते. ठीक आहे. ओझोन म्हणजे ओझोनपासून वी गेट ऑक्सिजन. इट इज टू रिॲक्टिव्ह टू रिमेन फॉर लॉंग लॉंग इन ॲटमॉस्फिअर ॲट सी लेवल. तर लक्षात ठेवायचं एक गोष्ट, की ओझोन जो आहे हा खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो जास्त वेळ तसा राहू शकत नाही. ठीक आहे. परत ॲट अ हाईट ऑफ अबाउट 20 किलोमीटर्स इट इज फ्रॉम ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ सनलाईट. तर हा वातावरणामध्ये राहतो ओझोन. ठीक आहे. परंतु हा जो की ओझोन आहे हा तयार होतो वातावरणातील ऑक्सिजनमुळं आणि सूर्यकिरणांपासून. ठीक आहे. तर याची जी की रिॲक्शन्स आहे ते पण आपण बघू. तर मेन काम जे ओझोनचं ते आहे, द मेन दिस ओझोन लेअर प्रोटेक्ट द अर्थ सरफेस फ्रॉम एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. म्हणजे सूर्याचे जे की हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आहे ते पृथ्वीपर्यंत येऊ न देण्याचं काम कोण करते, ओझोन करतो. ठीक आहे. तर आता आपण जस्ट बघू की ओझोन हा तयार कसा होतो वातावरणामध्ये ऑक्सिजनपासून आणि सूर्यकिरणांपासून. ठीक आहे. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो की जे आपल्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं, एक मिनिट. तर बघा इथं फॉर्मेशन ऑफ ओझोन. ठीक आहे. तर का असेल इथं आपल्याकडे O2 आहे. ठीक आहे. हा आपल्याकडे O2 आहे. O2 म्हणजे हा वातावरणातला ऑक्सिजन आहे. ठीक आहे. तर तो का होईल, सूर्यकिरणाचे जे की असतात, एच व्ही म्हणजेच काय, सनलाईट. ठीक आहे. त्याच्यामधली वेवलेंथ 175 नॅनोमीटर एवढी. तर O2चं काय होते, स्प्लिटिंग होते कशामध्ये, ओ आणि ओ स्टार. आता स्टार म्हणजेच काय, एक्सायटेड. हा एक सिंगल ऑक्सिजन, परत तो एक सिंगल ऑक्सिजन. ठीक आहे. तो वी गेट फर्स्ट स्टेपमध्ये एक्सायटेड ॲटम. परत तो एक्सायटेड ॲटम अगेन O2 सोबत कंबाईन होतो आणि वी गेट O+O2. हे रिॲक्शन आणि हे रिॲक्शन कशी सारखी आहे, परंतु स्टार म्हणजेच काय, जास्त एनर्जी. तर इतकी एनर्जी O2 घेऊन घेतली आणि हा काय बनला, स्टेबल बनला. ठीक आहे. ओ परत इतकाच ओ काय होतो, O2 सोबत अजून रिॲक्ट होतो. देन वी गेट ओझोन इन एक्सायटेड स्टेट. ठीक आहे. आता हा याच्याकडे जास्त एनर्जी आहे, हा कसा आहे, स्टेबल नाही आहे, तो अनस्टेबल. ठीक, कारण त्याच्याकडे काय, जास्त एनर्जी आहे. परत तो काय होतो, त्याची एनर्जी लॉस करतो तिसऱ्या एखाद्या ग्रुपला. तर यम म्हणजेच काय, इथं कोणतेही असे ग्रुप जे काय कराल, त्याच्या जवळची एनर्जी स्वतःकडे घेऊन घेते. ठीक आहे. मग काय होईल, O3 जो आहे एक्सायटेड स्टेटमध्ये, तो काय करेल, एनर्जी लॉस करेल आणि इट बिकम स्टेबल. ठीक आहे. मग असा काय होते, O3 तयार होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे कोण झालं तयार, O3 तयार झाला. दिस इज द फॉर्मेशन ऑफ ओझोन. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आपण. तर पुढं बघू आपण की आपलं जे की मेन आहे. ठीक आहे. प्रिपरेशन कशी करायची कोणाची, ओझोनची, ते आपल्याला बघणं आहे. दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन अबाउट ओझोन. तर पुढे बघा, प्रिपरेशन ऑफ ओझोन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. आता व्हेन अ स्लो व्हेन अ स्लो dry stream of oxygen is passed through a silent electrical discharge, conversion of oxygen to ozone 10% occur. आता बघा याचा अर्थ काय होते, की आपण काय केलं, ऑक्सिजन घेतला. ठीक आहे. त्याला पास केलं कशामध्ये, एका सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्जमध्ये. ठीक आहे. पास केलं तर काय होते, मग ऑक्सिजनचं काय होणार, कन्व्हर्शन होणार कशामध्ये, ओझोनमध्ये. ठीक आहे. मग काय होत आहे की सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्जमध्ये आपण काय केलं, ऑक्सिजन गॅस पास केला. देन वी गेट कन्व्हर्जन ऑफ ऑक्सिजन टू
10% ओझोन, तर आपल्याला 10% कॉन्सन्ट्रेशनचं काय भेटते, ओझोन भेटतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. द प्रोडक्ट इज नोन ॲज ओझोनाइज ऑक्सिजन. मग जो की आपल्याला इथं ओझोन भेटला 10%चा, त्याला आपण म्हणतो ओझोनाइज ऑक्सिजन. ठीक आहे, तर जेव्हा हे रिॲक्शन होते, थ्राईस O2 गिव्स ट्वाईस O3, एच जसं की डेल एच आहे तो आहे 298 केल्विनवर, तो आहे +142 किलो जूल पर मोल. म्हणजे इथं एनर्जी द्यावं लागते. रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. इथे एनर्जी तुम्हाला द्यावं लागते. हे रिॲक्शन होण्यासाठी एनर्जी द्यावी लागते, कारण डेल एच कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मग आता लक्षात घ्यायचं इथं की तुम्हाला काय करावं लागेल, ऑक्सिजन गॅस पास करावं लागेल. ठीक आहे, सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ट्यूबमध्ये. तेव्हाच काय होईल, इथं कन्व्हर्जन होईल ऑक्सिजनचं ओझोनमध्ये. दिस इज द प्रिपरेशन ऑफ ओझोन. आपण काय बघितलं, प्रिपरेशन ऑफ ओझोन. मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला 10%चा ओझोन मिळतो. त्याला आपण काय म्हटलं, ओझोनाइज ऑक्सिजन असं म्हटलं. मग आता पुढं हे रिॲक्शन कशी आहे, एंडोथर्मिक. बघा, since the formation of ozone from oxygen is endothermic process, it is necessary to use silent electrical discharge in its preparation to prevent its decomposition. तर कंडिशन महत्त्वाची इथं असं आहे, अशी आहे की आपण सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज तिथं काय केला पाहिजे, प्रोव्हाइड केला पाहिजे, जेणेकरून जो की O3 फॉर्म होईल त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. तर आपण असं नाही केलं तर जो की O3 आहे इथं, त्याचं काय होईल, डिकम्पोजिशन होईल की कशामध्ये, हाय इलेक्ट्रिकल डिस्चार्जमध्ये. जास्त जर आपण करंट तिथं वापरला तर जो की O3 तयार झाला तिथं, तो तिथं डिकम्पोज होऊन जाईल, आपल्या काही कामाचं राहणार नाही. ठीक आहे, आता परत बघा, मला काय करणं आहे, 10%पेक्षा जास्त ओझोन मिळवणं आहे. तर मला तिथं वापरावं लागते ओझोनायझर. रिॲक्शन सेम आहे, रिॲक्शन इज सेम. तर बघा, if the concentration of ozone greater than 10% are required, a battery of ozonizer can be used and pure ozone, boiling point किती आहे प्युअर ओझोनचा, 385 केल्विन, कॅन बी कंडेन्स इन अ वेसल सराउंडेड बाय लिक्विड ऑक्सिजन. तर ठीक आहे, आता मला 10%पेक्षा जास्त ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तर मी काय करतो, तिथं एक ओझोनायझर बॅटरी लावतो, बॅटरी ऑफ ओझोनायझर. ओझोनायझरचं काम काय आहे, ते ओझोन तयार करणं. मग तो जो की एकदा ओझोन तयार झाला इथं, ठीक आहे, इथं काय होईल, ड्यू टू दिस ओझोनायझर शिल्लकचा ऑक्सिजन तयार होईल. आणि तो ऑक्सिजन काय करायचा, कोणासोबत ठेवायचा, तो ठेवायचा लिक्विड ऑक्सिजन सोबत. ठीक आहे, काय म्हटलं मी इथं, ऑक्सिजन म्हटलं का, ठीक आहे, चुकलं असं. काय केलं आपण, आपल्याकडे ऑक्सिजन आहे, त्याला आपण ओझोनायझर्समध्ये किंवा वी यूज बॅटरी ऑफ ओझोनायझर, तर ऑक्सिजनपासून ओझोन तयार होईल. ठीक आहे, मग तो जो की ओझोन तयार झाला, त्याला आपण ठेवायचं लिक्विड ऑक्सिजनमध्ये. तेव्हा आपल्याला ओझोन भेटतो 10%पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जर 10%पेक्षा जास्त काय असेल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असेल ओझोनचं, देन यूज बॅटरी ऑफ ओझोनायझर्स, देन वी गेट रिक्वायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन. ठीक आहे, दिस इज अबाउट द ओझोन प्रिपरेशन. आता प्रॉपर्टीज कशा आहेत ओझोनच्या ते पण बघू. लक्षात घ्या आता की प्रॉपर्टीज ऑफ ओझोन कसा आहे, मग ओझोन. ठीक आहे, मग प्युअर ओझोन इज पेल ब्ल्यू गॅस. गॅसमध्ये त्याचा कलर कसा आहे, पेल ब्ल्यू, जास्त डार्क ब्ल्यू नाही आहे, पेल ब्ल्यू आहे. नंतर लिक्विडमध्ये कसा आहे, तो डार्क ब्ल्यू आहे. ठीक आहे, अँड व्हायलेट ब्लॅक इन सॉलिड, आणि इन केस ऑफ सॉलिड कसा आहे, तो व्हायलेट ब्लॅक आहे. हे याचे कलर आहेत, 3 वेगवेगळे कलर आहेत 3 स्टेटमध्ये. गॅसमध्ये पेल ब्ल्यू, लिक्विडमध्ये डार्क ब्ल्यू, आणि सॉलिडमध्ये व्हायलेट ब्लॅक, असे वेगवेगळे कलर त्याचे आहेत. ठीक आहे, परत ओझोन हॅज कॅरेक्टरिस्टिक स्मेल. त्याला काय एक वेगळ्या प्रकारची त्याला आपण म्हणतो गंध, म्हणतो त्याला गंध आहे वेगळ्या प्रकारचा. आणि स्मॉल कॉन्सन्ट्रेशन इट हार्मलेस, परंतु कसा आहे, तो हार्मलेस आहे, परंतु स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये. जास्त जर असेल तर डॅमेज तर होणार आपल्याला. ठीक आहे, हाऊएव्हर इफ द कॉन्सन्ट्रेशन रायझेस अबाउट 100 पार्ट पर मिलियन, ब्रिदिंग बिकम अनकम्फर्टेबल. जर कॉन्सन्ट्रेशन त्याचं किती असेल, 100 पार्ट पर मिलियनपेक्षा जास्त असेल, तर आपल्याला श्वास घेण्यामध्ये तकलीफ होते. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, आपल्याला वी गेट हेडेक अँड नाउझिया. नाउझिया म्हणजे मळमळ, आणि आपलं डोकं दुखायला सुरुवात होते जेव्हा कॉन्सन्ट्रेशन 100 पार्ट पर मिलियनच्या वर गेलं ओझोनचं तेव्हा. ठीक आहे, तर हे प्रॉपर्टीज आहेत. आता आपण आता केमिकल प्रॉपर्टीकडे वळू. बघा, ओझोन इज
थर्मोडायनेमिकली अनस्टेबल. कसा आहे हा ओझोन? अनस्टेबल आहे, लक्षात घ्या. ओझोन कसा आहे? हा अनस्टेबल आहे कारण जास्त रिॲक्टिव्ह आहे. विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन सिन्स इट डिकम्पोजिशन इन टू ऑक्सिजन रिझल्ट. कारण ओझोनचं काय होतं, लवकरात लवकर ऑक्सिजनमध्ये डिकम्पोजिशन होते. मग जेव्हा ओझोन डिकम्पोज होतो, लक्षात घ्या इथं, जेव्हा ओझोन डिकम्पोज होतो ऑक्सिजनमध्ये, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते आणि तिथं एन्ट्रॉपी पण वाढते, रँडमनेस पण वाढते. म्हणजे जेव्हा ओझोनचं कन्व्हर्शन ऑक्सिजनमध्ये होईल, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात हीट बाहेर पडेल आणि सिस्टीमची एन्ट्रॉपी पण वाढलेली असेल. ठीक आहे, म्हणजे डेल एस इज पॉझिटिव्ह आणि डेल एच इज निगेटिव्ह. त्याच्यामुळे गिव्स एनर्जी चेंज जो आहे तो कसा असेल बघा. दिस टू इफेक्ट रेनफोर्स इच अदर. हॅलो. हो हो.